नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय चविष्ट उडीद वड्या। या वड्या एकदा बनवून ठेवल्या की वर्षभर भाजी आमटी किंवा रश्श्यामध्ये वापरता येतात। तर आज आपण बनवणार आहोत उडीद मुंगाच्या वड्यांची भाजी। तर तुम्ही रेसिपी बघायला विसरू नका। तर सर्वात प्रथम आपण 2 कांदे मध्यम आकाराचे घेतलेले आहे आणि ते आता आपण छान स्वच्छ धुवून आणि साफ करून त्यांना कापून घ्यायचे आहे। याच्या वड्या कशा बनवल्या जातात हाताने याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। सर्वात प्रथम आपण गॅस ऑन केला आहे, त्यावरती आपण कढई मांडून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया। मी तेल हे 2 डबले घातलेले आहेत आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जे 2 कांदे कापून घेतले होते ते टाकायचे। तेल छान झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये कांदे टाकून घेऊया। कांद्यांना छान परतून घ्यायचं, कमीत कमी 2 ते 3 मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि 4 ते 5 मिनिट छान शिजू द्यायचे, जेणेकरून कांदे लालसर आले पाहिजे। तर एकीकडे मी 1 वाटी वड्या घेतलेल्या आहेत, हे दोघांना पुरेल इतक्या वड्या आहेत। त्यामध्ये मी 2 चम्मच तिखट घातलेले आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच मीठ घातलेले आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता आणि त्यामध्ये थोडीशी हळदी घातलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे। कांदे छान लालसर झालेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि फक्त कांद्यामध्येच फ्राय करून केलेल्या वड्या इतक्या खायला मस्त आणि चविष्ट लागतात, त्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा। त्यानंतर आपण त्यामध्ये वड्या घालूयात। वड्या घातल्यानंतर त्यांना कांद्यामध्ये छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं। फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडासा पाणी घालायचं। फ्राय करत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही। पाणी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेलं आहे, त्यानंतर आपण झाकण लावून घेऊया। झाकणावरती आपण गरम पाणी टाकून ठेवूया आणि कमीत कमी 5 ते 6 मिनिट छान शिजू द्यायचं। त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि ताटेवरचं पाणी आहे ते आता आपण टाकून घेऊया, त्यामुळे भाजीला खूप चांगली चव येते। पाणी टाकून झाल्यानंतर छान ढवळून मिक्स करून घ्यायचं। या वड्यांना शिजायला थोडा टाईम लागतोय, त्यामुळे यांना कमीत कमी 15 ते 20 मिनिट झाकण लावून छान शिजू द्यायचं। वड्या छान शिजलेल्या आहेत, त्यानंतर आपण त्यावरती गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूया आणि ते आता आपण सर्व करूया। तुम्ही आता ही भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने अशी भाजी बनवली जाते तर ते पण सांगा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।